सर्वांना नमस्कार। मी सर्वप्रथम आपल्या सगळ्या सर्व संघटना सर्व नेत्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपल्या एकजुटीचा तुम्ही केलेल्या लोकचळवळीचा आंदोलनाचा विजय झाला। या कामाला माननीय मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली। आपली विनंती जी होती आपल्या सगळ्या नेत्याच्या शिष्टमंडळांना माननीय मुख्यमंत्र्यांनी मागच्या 1 महिन्यापूर्वी भेट दिली, त्याच्यावर चर्चा झाली आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्या ठिकाणी व्हावं म्हणून जी अनेक वर्षांची आपल्या सगळ्यांची मागणी आहे त्याला सकारात्मक प्रतिसाद माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिला आणि त्याच अनुषंगानं आपल्या सगळ्या आंदोलनाची दखल घेऊन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी या कामाला सुरू असलेल्या कामाला तात्काळ स्थगिती दिली। आपला सगळ्यांच्या या आंदोलनाचा मला वाटतं की हा सगळा यशाचा भाग आहे। निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री सुद्धा या विषयाच्या बाबतीत सकारात्मक आहेत आणि म्हणूनच त्यांनी तात्काळ त्याला स्थगिती दिली। एकदम पुढच्या काळामध्ये निश्चितपणे मी आपल्याला आश्वस्त करतो की आपल्याला कुणालाही भविष्यात आंदोलन करायची वेळ येणार नाही एवढं नक्की। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या पुढच्या काळात मार्गदर्शनाखाली आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा विस्तार करण्यासाठी निश्चितपणे आपल्या सगळ्यांना अपेक्षित असलेली मदत आणि साथ ही आम्ही सगळे देऊ। आम्ही आपल्या सोबत आहोत। आपण आजच्या आंदोलनाचा जो पवित्रा या वेगळ्या पद्धतीनं जो काही आज त्या ठिकाणी केला की हा शांततेनं आणि एकमेकांशी चांगल्या पद्धतीनं सकारात्मक चर्चा करून आपण आजचं आंदोलन केलं। मी खरं तर आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देईन की स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी हा विचार केला की आंदोलन हे शांततेत केलं पाहिजे। त्यामुळे आपले सगळेच नेते मी खूप जणांचे सगळे माझे मित्र आहेत, मी सगळ्यांची नावं घेऊ शकतो। आमचे शैलेश चव्हाण आहेत, आमचे अविनाश साळवे, सिद्धार्थ आहे, या ठिकाणी आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा